गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तृप्तिदीप प्रकरणाचा विचार चालू आहे आणि अशी निरंकुश तृप्ती जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे तृप्तीची प्राप्ती हा विषय आपल्या पुढे मांडणं सुरू आहे. आणि अशी जी निरंकुश तृप्ती आहे ती मला प्राप्त करून घेण्यासाठी काही साधनांचा विचार इथे आपल्या पुढे मांडायला मागच्या तासापासून सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्ये मग बहिरंग साधनेचा विचारही सांगितलाय. निष्काम कर्मोपासना, विवेक वैराग्य, समाधी षटक, श्रवण मनन निदिध्यासन आणि शेवटी तत्वम पदार्थ शोधन असे अनेक उपाय चालू झालेले आहेत. आणि त्या उपायांमध्ये एक अंतःकरण वृत्ती आपली अत्यंत चंचल असते आणि त्या चंचल अंतःकरण वृत्तीला आवरणं अतिशय आवश्यक असतं आणि मोठं कठीणही असतं. तर अशा वेळी काही त्या ध्यानाचा उपयोग होऊ शकतो काय, अशा पद्धतीने आता एक विचार पुढे आलेला आहे आणि काही ध्याना संबंधी काही विचार आपल्या पुढे येणार आहेत. आणि तो विचार जो आहे तो 121व्या श्लोकाचा विचार आजपासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो आहे. 121वा श्लोक असं म्हणतो की श्रीरामाला म्हणतात, हे रामा, महासागर पिऊन टाकणे, मेरू पर्वत समूळ उखडणे किंवा अग्निभक्षण करणे याहून चित्ताचा निग्रह कठीण आहे. या गोष्टी आहेत की समुद्र पिऊन टाकणे, अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला, किंवा मेरू पर्वत उखडून टाकणे, किंवा त्या वनस्पतीला आणण्यासाठी हनुमान त्या हिमालयात जाणे आणि पुन्हा तिथून परत येणे, या अशा अशक्य अतर्क्य गोष्टी ज्या आहेत. काही जण अग्नीला पिऊन सुद्धा टाकतात. या सगळ्या अतर्क्य गोष्टी आहेत. या अष्टमहासिद्धींच्या साह्याने किंवा काही जर का शक्ती आपल्याजवळ असतील तर त्या मात्र सहज आपल्याला साध्य करता येतात. पण मात्र चित्ताची एकाग्रता, आता चित्ताची एकाग्रता जर आपल्याला हवी असेल तर ती चित्ताची एकाग्रता साधणं मोठं कठीण आहे. कारण चित्ताचा जेव्हा विचार करण्याची वेळ येते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपण विचार करतो की मन हे चंचल आहे. मग चंचल आहे तर ते वायू तत्वाचं आहे. अहंकार कठीण आहे, मग तो पृथ्वी तत्वाचा आहे. मग हे चित्त कसं आहे, पाणी तत्वाचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने बोललं जातं. आणि मग त्या चित्ताला म्हणजे अवधारण करणारी वृत्ती, उदाहरणार्थ नामाच्या अनुसंधानात असणारी वृत्ती, किंवा आपण म्हणूया आत्मविचारात असणारी वृत्ती, आता ही डेव्हलप करायला आपल्याला खूप कष्ट पडतात. कारण जुने संस्कार जे आहेत ते मला त्या आनंदाकडे जाण्यासाठी म्हणजे त्या आत्मचिंतनाचा विचार करण्यासाठी ते सतत मला विरोध करतात. आणि तो विरोध मला दूर करावा लागतो. आणि तो विरोध दूर करताना मग इथे काही प्रतीक ध्यानाचा विचार माझ्या श्रीगुरूंनी मांडलाय की त्या प्रतीक ध्यानाचा काही विचार होऊ शकतो काय. तर प्रतीक ध्यानामध्ये उदाहरणार्थ तो शाळीग्राम असतो, त्या शाळीग्रामावर विष्णूची प्रतिमा धारण करायची आणि मग त्याचं ध्यान करायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत अशक्य गोष्टीतल्या आहेत. अशक्य या शब्दाचा अर्थ आपली अंतःकरण वृत्ती त्या प्रतीक रूप असलेल्या शाळीग्रामावर विष्णूचं ध्यान करण्यासाठी ती गोष्ट करण्याला अत्यंत कठीण गोष्ट असते. आणि ती कठीण गोष्ट करताना आपली वृत्ती किती वेळा बाहेर पळते हे ज्याचं त्याला माहिती. एक नाममंत्रावर दिलेली माझ्या श्रीगुरूंनी दिलेली दृष्टी, ती नाममंत्रावर मला कॉन्सन्ट्रेट करायची आहे. पण ती करताना माझी वृत्ती मी किती वेळा बाहेर पळून जाते हे जर मी ध्यानाला बसत असेल तर माझं मला कळण्याची व्यवस्था आहे. पण काय होतं की प्रत्येक वेळी ह्या वृत्तीला आवरायचं असतं. नंतर प्रत्येक वेळी ती वृत्ती बऱ्याच वेळा बाहेर जायला बघत असते, ती बाहेरही जाते. पण ज्या वेळी लक्षात येतं तेव्हा त्या वृत्तीला आत आणायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महाकठीण असतात, तरी सुद्धा आपल्याला त्या कराव्या लागतात. मग आता काही वेळा काय होतं की त्याला उदाहरणं दिली जातात. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे की तुकाराम महाराज देवाशी संवाद करत होते, किंवा नामदेव महाराज आहेत हे देवाशी प्रत्यक्ष संवाद करत होते. तुकाराम महाराज तर भांडत होते. देवालाही ते म्हणत होते की अरे बाबा, तुझं महत्व जे काय आज आहे पांडुरंगा, ते केवळ आमच्यामुळे आहे. म्हणजे इथपर्यंत हे जे काय भांडणेपणा जो आहे, या दोघांकडे जो होता बोलणेपणा जो आहे तो होता. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो, आणि प्रत्येक नियमाला अपवाद असतो आणि तो अपवाद मी नसतो. हा जर विचार लक्षात आला
तर या चित्ताचा संबंध जो आहे तो अंतःकरणाशी, आणि अंतःकरणाचा संबंध आहे तो कल्पना करण्याशी. म्हणून इथे काय आहे की काही क्रिया करायला सांगितली की ते सहज जमतं. तुम्ही आम्हाला काही करायला सांगा, म्हणजे काय करायला सांगा, आम्ही आता इथं पुण्यात राहतोय ना, आम्ही तुळजापूरला जाऊन यायला तयार आहे. पण बसून 10 मिनिटं अंतःकरण वृत्तीला शांत ठेव असं जर म्हणलं ध्यानाच्या निमित्ताने, तर मात्र ती वृत्ती सहज ऐकायला तयार नसते. म्हणून इथे काय आहे, हे काही जे अपवादात्मक उदाहरणं असतात त्यांना सोडून द्यायचं असतं. म्हणजे एकूण या श्लोकाचा अर्थ काय आहे, की आपली अंतःकरण वृत्ती ही शांत करण्याला खूप काही आपल्याला श्रम घ्यायचे आहेत, हे विचार आपल्याला कळले पाहिजे. कारण जोपर्यंत मी श्रम घेत नाही, म्हणजे जोपर्यंत साधन नावाचा विचार मी करत नाही, तोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती कुठल्याही पद्धतीने शांत होण्याची व्यवस्था नाहीये. नाहीतर काय, मी देहादी प्रपंच अगदी तन्मयतेने करील आणि मी माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवीन, तर ह्या गोष्टी कधीही न जमणाऱ्या आहेत. पुढचा जो श्लोक आहे तो 122वा श्लोक आहे आणि तो असं सांगतोय, साखळदंडाने जरी शरीराला जखडले तर शरीराच्या हालचालींना जशी फार मर्यादा येते तशी मर्यादा वेदांत कथनाला येत नाही. उलट इतिहासादिकांमुळे करमणुकीसह वेदांत समजतो. मग जसे म्हणून आता ध्यानाचा विचार सांगून झाला आणि मग आता कथांचा विचार सांगतायत की साखळदंडानी जर का शरीराला बांधलं, आधी उदाहरण दिलं, तर शरीराला मर्यादा येतात. म्हणून इथे काय आहे, साखळदंडाचं उदाहरण जे आहे तो केवळ अडथळा सांगण्यासाठी आहे. म्हणून इथे काय आहे, वेदांत चिंतनाबाबतीत मात्र लोक फार म्हणतात वेदांत चिंतन कसं आहे, ते अत्यंत कठीण आहे, त्याच्यामध्ये प्रक्रिया असतात. पंचदशीचा अभ्यास करायची वेळ आली की ते म्हणतात फार प्रक्रिया कठीण असतात, आणि कठीण प्रक्रिया असतील तर मग त्या आम्हाला कळणार कशा. आता अद्वैत सिद्धी आविष्कार नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे आणि तो सुद्धा असाच विचार करतात लोक. तिथं मी पाहिलं की तो खूप जाड आहे, मग त्यात प्रक्रिया आहेत वेदांताच्या, आणि मग त्या आम्हाला कशा समजणार. जोपर्यंत मी त्या पुस्तकाला हातच घालत नाही, म्हणजे ते पुस्तक उघडतच नाही, तोपर्यंत मला ते कसं कळणार. म्हणजे काही कळून घ्यायचं असेल तर त्या बाजूला त्या वाटेला जावं लागेल मला. तसंच काही आहे की वेदांत चिंतन वृक्ष आहे, हे कोणाला वृक्ष आहे, जो करत नाही त्याला वृक्ष आहे. पण जेव्हा एखादा त्या वेदांत चिंतनामध्ये रस घ्यायला लागतो, तेव्हा तेच वेदांत चिंतन अज्ञानाची निवृत्ती करून मला ज्ञानरूपतेकडे, म्हणजे या निरंकुश तृप्तीकडे घेऊन जातं. हा विचारही त्या वेदांत शास्त्राच्या निमित्ताने होतो. मग आता ते वेदांताचा वृक्षपणा कमी करण्यासाठी पुन्हा संत श्री गुरु यांची योजना आहे. त्यांच्याजवळ जावं, ते मला कथा सांगतात, त्या परमार्थाच्या अभ्यास सांगताना रोचकता आणतात, मध्ये काही विनोद वगैरे करतात. मलाही म्हणतात तू जरा एखादा विनोद करत जा. पण मी माझ्या श्रीगुरूंना म्हणालो 45, 50, 55 मिनिटं श्रवण करायचंय. आता ते जर का विनोद वगैरे सगळं करून केलं तर मूळ विषय जो आहे तो कदाचित डायल्यूट होण्याचा विषय असतो. पण ते म्हणाले ठीक आहे, जसं तुझी प्रकृती आहे तसं तू बघ. पण मुख्य विचार काय आहे की या कथादिकांमुळे, आता भागवत कथा आहेत किंवा या महाभारतातल्या कथा आहेत, त्यांच्यामुळे हे वेदांत श्रवण जे आहे ते थोडंसं सुबोध होतं. दुर्बोध या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काही प्रक्रिया असतात, त्या अत्यंत कठीण असतात समजून घ्यायला. त्या कोणीतरी एक सांगणारा असतो आणि या कथांमुळे त्या प्रक्रिया आपल्याला सहज समजायला सोप्या पडतात, आणि मग त्यातून मी त्याचं सार काढू शकतो आणि त्या साराचं पुन्हा मनन आणि निदिध्यासनामध्ये रूपांतर, अशा पद्धतीने मी तत्वम पदार्थ शोधनाचा विचार सहज करू शकतो. पण ज्याच्याजवळ बुद्धी आहे, ज्याच्याजवळ समजून घेण्याचा विचार आहे, बुद्धी आहे, तर ती बुद्धी या आनंद रूपतेला अभ्यासाला, म्हणजे त्याच्या अभ्यासाला लावायला काय हरकत आहे. पण ती बुद्धी मी लावत नाही. त्याचं कारण आहे की मी उगाचच अडथळ्यात सापडलेलो आहे, अशी माझ्या अंतःकरणाची भावना आहे. जेव्हा मी परमार्थ करायला सुरुवात करतो, तेव्हा माझेच आई-वडील किंवा शेजारचे पाजारचे म्हणतात, की "अरे बापरे! हे प्रकरण बिघडलेलं दिसतंय." आता बिघडलंय म्हणजे काय? बिघडलंय कारण का ते अध्यात्म ग्रंथाचा विचार करते. मग यांनी काय करावं? आमच्यासारखंच भांडावं, आमच्यासारखीच आदळआपट करावी आणि अशा पद्धतीने घरचा आवाज बाहेर जावा. असं हे जे काय वागणं आहे, हे काही अभ्यासाला अनुकूल असलेलं वागणं नाहीये. म्हणून इथे काय आहे, तो वृक्षपणा कमी करावा, अत्यंत अभ्यासपूर्वक विचार करावा, आणि अशा पद्धतीने ध्यानानंतर त्यांनी कथांचा विचार सांगितला, आणि या निमित्ताने माझं साधन
म्हणजे माझं जीवनमुक्तीचं साधन, माझ्या तृप्तीचं साधन हे मी कळून घ्यावं आणि कळून घेता घेता एक दिवस मी माझ्या आनंदाला गवसणी घालावी, हा मुख्य विचार आहे. आता 123वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, कथानकांमुळे आत्म्याशी तद्रुपतेला अडथळा येत नाही. आता ब्रह्मसत्य व जगत मिथ्या हेच त्या इतिहासांचे तात्पर्य असल्याने त्यांच्या अभ्यासाने ब्रह्माच्या निधिध्यासनात अडथळा येत नाही. आता कथा आहे. आता कथा सांगितला की लक्षात घ्या, त्या कथेमागचं, कथेमध्ये व्यक्ती असतात, प्रसंग असतात, सगळं काही असतं. आणि मग काय होऊन जातं, प्रत्येक कथा ही मला काहीतरी बोध करून देत असते. आणि ती बोध करताना मात्र हे जे वेदांताचं मुख्य प्रतिपादन करणारा जो विचार आहे की ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूपच आहे, हे सगळं प्रतिपादन करणारे जे विचार आहेत ते कथांच्या निमित्ताने पुढे येतात आणि मग कथा सांगितल्याही जातात. आता इथे कथा सांगण्याचा हेतू महत्वाचा नाहीये, तर त्या कथांमुळे आपल्याला त्या सिद्धांताच्या अवतीभोवती राहता येतं. आपल्याला नेमकं सिद्धांताकडे जायचं यामध्ये काही शंका नाहीये. अवतीभोवती राहायला तर सिद्धांतापाशी जाण्याची माझी एक काय म्हणूया शक्यता असते. पण मी उगाच 2 मैल सिद्धांतापासून लांब असेल तर त्याचा उपयोग काय? म्हणून इथे काय आहे, माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेला विचार लक्षात घ्या, की श्रीगुरु आमचे कथा सांगतात. पण मी जेव्हा सर्व साधकांचा विचार समोर पाहतो ना, त्यावेळी त्या लोकांच्या कथाच लक्षात राहिलेली असते. पण तात्पर्य मात्र लक्षात राहत नाही. वास्तवात कथा कशासाठी चाललेली आहे, तर हे एक तात्पर्य सांगायचंय, की जीव ब्रह्मरूपच आहे. त्या दृष्टीने त्या कथेचा किंवा त्या व्याख्येचा विचार आहे. त्या व्याख्येचाही विचार आपण कथा म्हणून करू शकतो. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, अशा पद्धतीने ती कथा आहे. पुन्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची शास्त्र कथा सांगतं. नंतर पुन्हा भागवतामध्ये कथा आलेल्या आहेत, भगवान श्रीकृष्णाच्या लीला आलेल्या आहेत. अशा पद्धतीने जेव्हा कथा विस्तार होतो तेव्हा तो एक तात्पर्य सांगण्यात असतो. आणि ते तात्पर्य जर समजून न घेता मी जर का ते इतरच त्या कथेच्या विचारात राहिलो तर माझा तोटा व्हायची व्यवस्था आहे. पण त्या कथांच्या निमित्ताने मी जर का त्या तत्वानुसंधानाचा विचार केला, तत्व शब्दाचा अर्थ ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाचा विचार केला तर मी त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याची एक व्यवस्था असते आणि ती संधी मला घेण्याचा एक मोठा चान्स असतो आणि तो मी घेतला पाहिजे. 124वा जो श्लोक आहे, केवळ रंजकतेचा विचार केला तर इतर अनेक कर्मांचाही वरील प्रमाणे परिणाम होईल, असा त्यांनी विचार पुढे मांडलेला आहे. शेती, व्यापार, सेवा इत्यादीमध्ये व काव्य तर्कशास्त्रादीमध्ये बुद्धी गुंतल्याने ती व्यग्र होते. त्यामुळे तत्वाचे स्मरण होणे असंभवनीय आहे. आता आपली जी अंतःकरण वृत्ती आहे ती एका वेळी एकच विषय आपल्या अंतःकरणात लक्षात ठेवते. मग त्या वृत्तीविषयी काही एक आपल्यातलेच काही मंडळी आहेत आणि त्यांनी एक शंका विचारलेली आहे, की शेती, व्यापार इत्यादींमध्ये आपल्याला आपलं जीवन जगताना ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग जेव्हा मी काही कर्म करतो किंवा आणखीन काही इतर व्यवहार करतो की जे नोकरी धंद्याच्या निमित्ताने खूप मला महत्वाचे असतात, माझं जीवन व्यावहारिक चालण्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात, मग आता त्यामध्ये मी ते जर का उद्योगधंदे करायचे ठरवले तर त्यामध्ये तत्वानुसंधान राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तत्वाचे म्हणजे ब्रह्मतत्व ते मी आहे अशा पद्धतीने अनुसंधान करण्याची तिथे व्यवस्था नाहीये. मग आता व्यवस्था नसेल तर मग आता मी काय करावं, हा त्यातला मुख्य विचार आहे. बुद्धी इतर विचारात गुंतलेली असताना तिला तत्वानुसंधानाचे सातत्य सांभाळता येईल कसे, ते शक्यच होणार नाही, असं त्या एका पूर्व पक्षाचं म्हणजे आपल्यातलाच एखादा कोणी आहे त्याचं मत आहे. आणि त्या शंकेचं उत्तर हा 125वा श्लोक आहे. तो असं सांगतो, अनुसंधान करणाऱ्या साधकाला ते करता करताही भोजनासारखे आवश्यक कर्म केल्याने अडथळा येत नाही. त्यावेळी व नंतर स्मरण होत असल्याने मोठा अडथळा येत नाही. मुख्य विचार काय आहे, की अनुसंधान घ्यायचंय आपल्याला अंतःकरणामध्ये, त्या ब्रह्मतत्वाचं अनुसंधान करायचंय. आणि त्या ब्रह्मतत्वाचं अनुसंधान करायचं असेल तर त्या ब्रह्मतत्वाविषयी विचार झाला पाहिजे. तत्कथनम, तत्चिंतनम, तत्श्रवणम, त्याविषयीच ऐका, त्याविषयीच बोला, त्याच्याच चिंतनात राहा, अशी बोललेली आहे भाषा. त्याच्या शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपाच्या. आता त्याच्याच चिंतनात राहायचं असेल, त्याच्याच अनुसंधानात राहायचं असेल तर त्या अलीकडून व्याख्या आपल्याला पक्क्या करत आणल्या पाहिजे. त्या अलीकडून व्याख्या जेव्हा पक्की करत आणायची वेळ येते, अनुसंधानाची व्याख्या, तेव्हा अनुसंधानाची व्याख्या काय सांगते, अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार.
खरं तर ही व्याख्या मननामध्ये गेलेली आहे, पण तरी सुद्धा अनुसंधान सांगते वेळी या विचारसागर ग्रंथामध्ये अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्मकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. आता ही जी सहजता आहे म्हणजे त्या अनात्मकार वृत्तीचा परित्याग झाल्यानंतर मी देह, मी करता, मी भोगता ही भूमिका अंतःकरणात निघून जाते. मग तिथे एक नवीन अंतःकरणात वृत्ती उदय पावते. तिला मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे अशी वृत्ती उदय पावते आणि त्या वृत्तीला जेव्हा सहजता येते आणि त्या सहजावस्थेमध्ये जेव्हा मी त्या वृत्तीच्या म्हणूया आता ती वृत्ती गेली, वृत्तीची निवृत्ती आपणासकट अशी निवृत्त झाल्यानंतर जी सहजावस्थेत मी असतो त्याला अनुसंधान असं म्हणतात. म्हणून इथे अनुसंधान करण्यामध्ये काही अडथळा नाहीये. पुन्हा लक्षात घ्या की प्रत्येक कर्म करताना आपण जर त्याच्या पूर्वी जर का नामस्मरण केलं, त्यानंतर एकदा मध्ये थोडं नामस्मरण केलं, 1-2 वेळा नामस्मरण केलं आणि नंतर मी शेवट माझं जे कर्म करायचंय ते करून झाल्यावर नामस्मरण केलं, तर एक मुद्दा आहे की नियम आहे की नियम काय सांगतो की जे पहिल्यांदा असतं आणि जे शेवट असतं ते मध्ये असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पहिल्यांदी नामस्मरण आहे आणि शेवटही नामस्मरण आहे. मग भोजनादी कर्म करताना किंवा शेती व्यापारादी कर्म करताना, आता उदाहरणार्थ शेतीमध्ये जाऊन त्याला नांगरट करायची, मग नांगरट करायची असेल तर त्यांनी काय करावं, जय श्रीराम म्हणावं आणि नांगरटीला सुरुवात करावी. आणि ती सुरुवात केल्यानंतर जेव्हा तो 5 वाजता नांगरट थांबवणार असेल तर मग काय आहे, पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणावं आणि नांगरट थांबवावी. म्हणजे याचा अर्थ काय झालं, पहिल्यांदी श्रीराम, मध्ये श्रीराम, शेवटी श्रीराम, मग मध्ये नांगरट आहे ती सुद्धा श्रीराम रूपच आहे. किंवा आपण झोपेमध्ये सुद्धा विचार करू शकतो, झोपताना मी नामस्मरणात झोपी गेलो तेव्हा जागही मला नामस्मरणात आली, तर मग झोपेमध्ये काय चालू होतं तर ते नामस्मरणच चालू होतं. म्हणून इथे काय आहे की हे नित्याचे व्यवहार हे काही अडथळा येत नाही, ते मला उलट उपयुक्तच असतात. की नित्याच्या व्यवहारामध्ये माझं नित्य जीवन सुखात चालण्यासाठी, माझं नित्य जीवन पर्याप्त रीतीने चालण्यासाठी या नोकरी धंद्याची सगळी आवश्यकता असते तेही पूर्ण केलं जातं. आणि शिवाय तो जो तत्वानुसंधानाचा मुख्य विषय काय आहे, आपल्याला तृप्ती पाहिजे तर तत्वानुसंधान पाहिजे आणि अंतःकरणात एका वेळी एकच वृत्ती राहते. ती जर वृत्ती तत्वानुसंधानाची असेल तर तत्व आनंद रूप आहे म्हणून मी आनंदात आहे. आणि ती जर वृत्ती समजा या काम करण्याच्या निमित्ताने बाहेर गेली तर काम करण्याच्या निमित्ताने बाहेर जाऊन सुद्धा ती तत्वानुसंधानातच राहते. ते तत्वानुसंधानाला या काम करण्याचा अजिबात अडथळा येत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इथे अडथळा कसा आहे याचा विचार केला पाहिजे. अडथळा जो आहे तो सत्यत्व बुद्धीचा अडथळा आहे. आणि मिथ्यात्व रीतीने जर का मी हे सगळे व्यवहार करत असेल की हा व्यवहाराचा करता किंवा भक्तीच्या भाषेत बोलायचं असेल तर हा सगळा व्यवहाराचा करता तो राम आहे, विठ्ठल आहे आणि तो माझ्याकडनं हे सर्व कर्म करून घेतो. अशा रीतीने मी रामाच्या अनुसंधानात, अशा रीतीने मी विठ्ठलाच्या अनुसंधानात, अशा रीतीने मी श्री गुरूंच्या अनुसंधानात कर्म केली आणि ती त्यांना अर्पण केली. हरिओम तत्सत, गुरु ओम तत्सत अशा पद्धतीने मला ही सगळी कर्म करता येतात. तत्वानुसंधानात स्वीकार, तत्वानुसंधानाचा विचार करता करता मला ही सगळी कर्म करता येतात. त्यालाच प्रपंचात प्रपंच करत असताना सुद्धा तत्वानुसंधान सांभाळण्याचा विचार, अशा भूमिकेतनं हा आपल्याला विचार पूर्ण करता येतो. आणि असा विचार जर मी माझ्या अंतःकरणात काही काम करताना मी जर वापरला तर माझी अंतःकरण वृत्ती सुद्धा सहज शांत राहते. ज्यावेळी अंतःकरण वृत्ती नको तिथे सत्यत्व दृष्टीने ज्यावेळी विचलित होते आणि सुखदुःखाचा प्रसंग येतो तेव्हा मात्र ती अंतःकरण वृत्ती बंधनातली असते. पण असं काही कर्म करून सुद्धा, म्हणजे कुठलं कर्म, शेती व्यापार वगैरे सगळी कर्म करून सुद्धा आपली अंतःकरण वृत्ती विशेष न होता ती सहजच शांत राहत असेल तर ती शांत राहिलेली अंतःकरण वृत्ती, याचाच अर्थ ती तत्वानुसंधानात असलेली अंतःकरण वृत्ती आहे हे समजायला हरकत नाही. पुन्हा आता एक शंका निर्माण झालेली आहे, पण तेवढ्यापूर्वी पुरती तत्वाची विस्मृती होते त्याचं काय? आता त्याचं उत्तरही दिलेलं आहे. तो 126व्या श्लोकाचा विचार आहे की उद्योग करताना तत्व विसरले तरी अनर्थ नाही, पण विपर्यासामुळे मात्र तो होतो. उद्योग संपल्याबरोबर तत्वाचे अनुसंधान साधणाऱ्याला विपर्यासाने अनर्थ होण्या इतकी सवडच मिळत नाही. इथे मुख्य विचार काय आहे? विपर्यास. आता विपर्यास केव्हा निर्माण होतो? जेव्हा सत्यत्व बुद्धी असते तेव्हा विपर्यास आहे. उदाहरणही इथं दिलंय की अल्पकाळ पाण्यात बुडी मारली तर मी मरायचं काही कारण नाहीये.
मग हा जो मधला जो आहे अल्पकाळ, की जो मला या माझ्या कामासाठी म्हणजे या व्यावहारिक सत्तेतील कामासाठी मला द्यावा लागतो. पण त्यामुळे मी जर का विचारच मिथ्यात्व दृष्टीतनं करत असेल, की हे सगळं कर्म जे करायचं आहे, ते कर्म करणारा कोण आहे? तो वाच्यार्थाने असलेला जीव पुन्हा मिथ्या आहे आणि लक्षार्थाने असलेला जो जीव म्हणजे कूटस्थ रूप मी हा कर्मच करत नाही. असे काही जर विचार अंतःकरणात असतील, तर मग कर्म न करणारा तो आनंदरूप मी आणि कर्म करणारा तो पुन्हा वाच्यार्थाने असलेला जीवरूप मी, असे 2 विभाग त्यांनी जर केले, तर मग त्या कर्तेपणाचा विचार करताना तो म्हणतो, की मी कर्ता नसून राम कर्ता आहे. राम कर्ता म्हणसी यश कीर्ती प्रताप. अशा पद्धतीने तो प्रत्येक गोष्टींची वाटणी करतो आणि त्या 3ऱ्या-4थ्या अध्यायाचा भगवद्गीतेतल्या विचार करतो आणि तो भगवंतांनी सांगितलेला विचार अंतःकरणात नक्की ठेवतो, की मला माझं नियत कर्म केलं पाहिजे. ते अहंकार रहित होऊन केलं पाहिजे आणि पुन्हा फलाशेचा विचार अंतःकरणात नको. अशा पद्धतीने तो 3ऱ्या-4थ्या अध्यायाचा विचार केवळ या 3 शब्दांच्या म्हणजे 3 वाक्यांमध्ये तो लक्षात ठेवतो आणि त्याचा वापर करून ही सगळी जी काय तत्वानुसंधानाची घडी आहे, ती त्याच्या अंतःकरणात बरोबर बसवतो. म्हणून इथे काय आहे, की काही काम करताना जर ते तत्वानुसंधान सुटलं, तरी सुद्धा प्रथम आणि शेवटीचा विचार तो आपण केलेला आहे. प्रथम नामस्मरण आहे आणि नंतरही नामस्मरण आहे. तर मध्ये सुद्धा काय आहे? नामस्मरणच आहे. तत्वानुसंधान मी करीत, करीत पुन्हा मधली कर्म केली आणि पुन्हा मी तत्वानुसंधानात आलो, तर माझं काही बिघडत नाही. म्हणून इथे काय आहे, की आपल्याला काही जरी थोडंसं कर्म करताना जर का माझी अंतःकरण वृत्ती त्या कर्मामध्ये ते कर्म करताना मग्न झाली, तरी सुद्धा कुठलाही अनर्थ होत नाही. म्हणून इथे त्या तत्वानुसंधान साधणाऱ्या साधकाची दृष्टी ही केवळ तत्वानुसंधानावरच असते. म्हणून ते कामाचं अनुसंधान सुटलं, की पुन्हा ती अंतःकरण वृत्ती तत्वानुसंधानात निघून जाते. हा त्या अभ्यासाचा मिळणारा एक परिणाम आहे. आता पुढचा जो विचार आहे, याच प्रकारे गायनादी छंदाच्या नंतरही आत्मानुसंधान पुन्हा होते का? तर हा विचार आहे आणि त्याचं उत्तर आता दिलेलं आहे. दुसऱ्या शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या आत्मतत्वाच्या आठवणीसाठी वेळच नसतो. उलट तत्वस्मरणाने त्याच्या शास्त्राभ्यासाचा घात होत असल्याने तो आत्म्याचे स्मरण निश्चयपूर्वक दूर सारतो. आता हे दोन्ही पद्धतीने याचे विचार केले पाहिजे, की दुसऱ्या शास्त्रांचा अभ्यास इथे गायनादी छंदांचा विचार केलेला आहे. आणि गायनादी छंदाचा विचार करताना, की आपण समजा काही नाट्य, संगीत वगैरे हे सगळं काही किंवा गायन करणारे असतात. मला एकांनी प्रश्न विचारला होता, की विचारसागरचा अभ्यास करतोय, पण मला माझ्या त्या गायनाचाही अभ्यास करायचा. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, की गायन तरी एक करा, नाहीतर या विचारसागरचा तरी अभ्यास करा. त्याचं कारणच आहे, की त्या आत्मस्वरूपाच्या अभ्यासासाठी चित्ताची एकाग्रता लागते. आत्मस्वरूप हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाण यांनी ते कळत नाही. आता जर माझी अंतःकरण वृत्ती या गायनादी वगैरे या कलांमध्ये जर का ती लिप्त झाली, तर तत्वानुसंधान घडत नाही. आता गायनादी करून तत्वानुसंधानही तेवढ्याच शांतपणे घडत असेल, तर त्याला अडचण नाहीये. पण असं होत नाही. मी जेव्हा पाहिलं, सचिन तेंडुलकरचं एक वाक्य आहे, की मी जेव्हा या ग्राउंडवर माझं आयुष्य सगळं दिलेलं आहे, त्यावेळी बरेच जण हे सिनेमा बघत होते, बरेच जण काही करत होते. पण लक्षात घ्या, की त्यांनी त्याचं आयुष्य त्या क्रीडांगणावर घालवलं, त्याला त्याचं फळ मिळालं. तसंच या लोकांनाही त्याचं फळ मिळालेलं आहे. पण याला जे फळ मिळालंय, तेवढी मोठी प्रसिद्धी मिळाली. इथे प्रसिद्धीचा विचार नाहीये. तो विषय बाजूला ठेवा. पण मुख्य मुद्दा आहे, कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला मोल द्यावं लागतं. आणि मोल द्यायचं असेल, तर मग काय आहे, की ते अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तर मला गायनादी गोष्टींना दूर लोटावं लागतं आणि जर का मी गायनादी गोष्टींना महत्त्व दिलं आणि आत्मविचाराच्या अनुसंधानाच्या विचाराला दूर लोटलं, तर त्याचे परिणाम मला मिळणार आहे. कारण गायनादी गोष्टींनी माझी कोणी स्तुती केली, तर मला बरं वाटतं आणि एखादा म्हटला, की आज तुमचं गायन काही आवाज तुमचा नीट लागला नाही. झालं. मला दुःख होतं. पण इथे मात्र आत्मानुसंधानाचा जो विचार करतो, तो सगळा विचार तो त्याच्या आनंदासाठी असतो, त्या निरंकुश तृप्तीसाठी असतो. म्हणून इथे काय आहे, की दुसऱ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा म्हणला, तर तो मात्र माझ्या तत्वानुसंधानाला मात्र अडथळा तयार करतो. पण जेव्हा हा वरच्या
श्लोकाचा किंवा आदल्या श्लोकाचा विचार येतो, शेती व्यापार वगैरे येते, त्यावेळी तो सबसिस्टन्स लेवलवर चाललेला विचार आहे, तो माझं जीवन चालवण्यापुरता केला गेलेला विचार आहे, की त्याने माझं पोट भरणार आहे, 2 वेळचं जेवण मिळणार आहे, 1 वेळचा नाश्ता मिळणार आहे, 2 वेळचा चहा मिळणार आहे. एवढं मिळालं की माझा उरलेला वेळ मी मात्र माझ्या अभ्यासात घालवणार. असा हा तत्वानुसंधान करणारा जो साधक असतो, त्याला वेळ मिळाला की तो आत्मचिंतनात घालवतो, त्याला वेळ मिळाला की तो नामचिंतनात वेळ घालवतो आणि त्याची कर्मही तेवढी निष्काम असतात. इथे मात्र या इतर शास्त्रांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी अभिमान, द्वेष, मोह, मत्सर वाढण्याचा विचार असतो. म्हणून हे सगळे विषयात सुख आहे असं म्हणणारे हे नाटक कलाकार वगैरे हे सगळी मंडळी ही आत्मानुसंधान साधू शकत नाही. ते आत्मानुसंधानाला दूर सारतात आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जीवन वाहतात. म्हणून इथे काय आहे, गायनादी छंदांच्या नंतरही आत्मानुसंधान पुन्हा होते का? जर आत्मानुसंधान केले तर होईल आणि नाही केले तर नाहीच होणार. पण नेहमी काय असतं, त्या गायनातच माझी अंतःकरण वृत्ती वाहून जाते आणि पुन्हा मी मात्र तत्वानुसंधानापासून दूरच राहतो. आता पुढचा जो विचार आहे तो 128व्या श्लोकाचा विचार आहे. एका श्रुतीत म्हणून जीव ब्रह्मैक्य विचार सोडून इतर सर्व विचार म्हणजे नुसता शीण आहे, हे सांगणारा आता 128वा श्लोक आहे. एका श्रुतीत त्याच एका आत्म्याचे ज्ञान करून घ्या, वाणीचे इतर व्यापार सोडून द्या असे सांगितले आहे. तर दुसऱ्या श्रुतीत ते ज्ञान अन्य वाणीस केवळ ज्ञान देत, केवळ शीण देते असे म्हटले आहे. आता इथे 2 श्रुतींचा विचार सांगितलेला आहे की एका आत्म्याचेच ज्ञान करून घ्या. कारण वाणी कशासाठी दिलेली आहे, तर वाणी ते नाम घेण्यासाठी दिलेली आहे. त्या वाणीने तो विचार चिंतन सांगण्यासाठी वाणी दिलेली आहे. आता कीर्तन भक्तीमध्ये काय आहे की एकाला कळलं की मला त्या श्रीगुरूंनी सांगितलं, त्या जीवब्रह्मैक्य ज्ञान विचार सांगितला आणि तो विचार मी दुसऱ्याला सांगितला. कीर्तन भक्तीचा हाच विचार आहे की कीर्तन भक्ती ही अवश्य करावी आणि ती कीर्तन भक्ती 2 जणातही होते, हा त्यातला महत्वाचा दुवा आहे. पण ती कीर्तन भक्ती सोडून मी त्या कीर्तनाला जातच नाही. मी केवळ वाणीने या देहादी प्रपंचाचा खूप विचार करतो आणि खूप विचार करतो या शब्दाचा अर्थ माझं जीवन मी गौरव दोषात आणि लाघव दोषात घालवतो. तर गौरव दोष म्हणजे जरुरीपेक्षा जास्त आणि लाघव दोष म्हणजे जरुरीपेक्षा कमी. त्या प्रपंचाचा विचार या पद्धतीने करतो. जरुरीपेक्षा जास्त तरी करतो, जरुरीपेक्षा कमी तरी करतो. तो पर्याप्त करावा आणि पर्याप्त केला तर वाणी त्याच्याविषयी बडबड करीत नाही. तो तेवढा देहादी प्रपंचाचा विचार होतो आणि उरलेल्या वेळामध्ये पुन्हा मी माझ्या या अभ्यास चिंतनावर येतो. पण असं जर का मी अध्यात्म चिंतन सोडून मी जर का इतरच चिंतनात जर का माझा वेळ वाया घालवला पूर्णपणे, तर तो केवळ माझ्या जीवनात क्षीण आहे. कारण पुन्हा मला दुसरा जन्म घ्यावाच लागतो. म्हणून इथे काय आहे, त्या आत्म्याचंच ज्ञान करून घेतलं पाहिजे. त्या आत्मस्वरूपाचा विचारच मी केला पाहिजे. कारण मलाच कायम जर का सुख पाहिजे असेल तर मी त्याचा विचार का न करावा. पण त्याचा म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार न करता मी जर का पुन्हा अनेक इतर चिंतन करत बसतो आणि अनेक इतर चिंतन करत बसल्यामुळे माझं आत्मचिंतन दूर राहतं. सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैसे. आनंदरूप रामाचं चिंतन करण्याचं सोडून मी जर का या विषय चिंतनामध्ये माझी अंतःकरण वृत्ती सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन, जे त्या विषयाच्या चिंतनात मी जर का अंतःकरण वृत्ती घालवत असेल तर तया लोलंगतासी समाधान कैसे. लोलंगत या शब्दाचा अर्थ देहादी प्रपंचाच्या ठिकाणी लाळ घोटेपणा करणारा. म्हणजे इतकं समर्थांनी मोठं दूषण दिलेलं आहे की त्या देहादी प्रपंचामध्ये हा लोळण घेतो. म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तो त्याचं जीवन वाहूनच टाकतो. आणि मग असं जे काय विषय चिंतन आहे की ज्यामुळे मी बंधनात सापडतो, ते चिंतन मी करत राहतो. तो वाणीला नुसता क्षीण आहे. त्यामुळे माझं आत्मचिंतन, आनंदरूप आत्मचिंतन दूर राहतं आणि मला तृप्ती मिळत नाही. म्हणून इथे काय आहे की हे सगळे नको असलेले वृथा वाणीचे व्यवहार आहेत, ते वाणीचे व्यवहार बंद करा. म्हणून आपल्याला अभंगातही सांगितलंय, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. मग आता त्या विठ्ठलाचेच गोडवे गावेत. मग आता आपले मग संत श्री ज्ञानदेव सुद्धा म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे.
म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नामाचा विचार आहे, मान्य आहे. पण त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते आणि मग माझी अंतःकरण वृत्ती आत्मविचार करू शकते. किंवा आणखीन काही संत सांगतात, की गोड नाम विठोबाचे. आता विठोबाचे नाम गोड का आहे? कारण त्या विठ्ठलाला अनुकूल प्रतिकूल विचारच नाहीये. विठ्ठल कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सरिसा. मग पांडुरंग सुखरूप, तो गोड. मग त्याचं चिंतन केलं तर मी पण गोड होण्याची व्यवस्था आहे. कारण त्याचाच मी अंश. कल्पित रूपाने अंशांशी भाव संबंध आहे. पण आत्मरूपामध्ये मात्र पुन्हा मी निरंश आहे. त्याच्यामध्ये कुठलाच अंशांशी भाव संबंध नाही. पण पांडुरंग मला बोटाला धरून तो घेऊन जातो. पुन्हा ते तुझे नाम गोड आहे, अशी एक भाषा आहे. ते एक गाणं आहे, की केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. अशा पद्धतीने मी अंतःकरण वृत्ती ही नामाकडे मी घेऊन जाऊ शकतो. आणि त्याशिवाय जेव्हा मी गौरव दोषात किंवा लाघव दोषात विचार करतो, तेव्हा माझ्या वृत्तीला क्षीणच झालेला असतो. एवढा विचार करावा. आणखीन उत्तर देणारा 129वा श्लोक आहे. अन्न जलादी न घेणारा जिवंत राहणार नाही, पण आत्मविद्येचा अभ्यास सोडून इतर विषयांचा अभ्यास केला नाहीस तर तू जिवंत राहणार नाहीस काय? हा आग्रह कशासाठी धरीत आहे? कारण त्या नाटक किंवा गायन कलेच्या विचारांचा इथे विचाराचा संदर्भ घेतलेला आहे, की अन्नजलादी जर मिळालं नाही तर मग मी जिवंत राहण्याचं काही कारणच नाही. त्या श्वेतकेतूचा दृष्टांत आहे, की त्याच्या बुद्धीचा संबंध या अन्नाशी आहे, त्यासाठी सांगितलेला आहे. पण जर का मला माझं जीवन चालण्यापुरतं जर अन्न भोजनादी मिळालं नाही तर माझं जिवंत राहण्याचं साधनच संपलेलं आहे. पण समजा मी अध्यात्म विचार केला आणि मला नाटक पाहायला मिळालं नाही असं समजूया. कारण काय आहे, त्या नाटकाचा आणि त्या सिनेमाचा मला त्याग केल्याशिवाय त्या आत्मविचाराकडे जाणारी बुद्धी अंतःकरणात तयार करता येत नाही. आता ती जर का नाटकाला न जाणारी मी जर का अंतःकरण वृत्ती धारण केली आणि त्या दिशेला, त्या थिएटरला माझे पायच वळले नाहीत, तर मी काय मरणार आहे काय? माझं जीवन काय तिथे थांबून जाणार आहेत काय? पण नाही, असं करून पाहावं जरा, की त्या नाटक सिनेमांना जरा पूर्णविराम द्यावा आणि त्या आत्मविचाराला किंवा जिथे प्रवचन कीर्तन चाललेलं आहे, शिवगडाला भेट द्यावी आणि शिवगडात जाऊन अभ्यास करावा. आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात येतं, की माझी अंतःकरण वृत्ती कुठल्या विषयाशिवाय, कुठल्याही गोष्टीशिवाय ही सहज शांत राहते. आणि जिथे शांतता आहे तिथे तृप्ती आहे. म्हणून काव्य, शास्त्र वगैरे एखाद्या वेळी नाही गेलो मी त्या छोट्या गंधर्वाच्या याला गायनाच्या समारंभाला, तर मात्र मी काय मरणार आहे काय? पण नाही, मला चुकल्यासारखं होतं. बरेच लोक मी पाहिलेत, की तो रात्री 10 वाजता कार्यक्रम सुरू होतो, पहाटे 4 पर्यंत तो चालतो आणि असं करता करता ही अत्यंत वयस्कर माणसं असतात, ती 70-75 झालेली, की ते म्हणतात, आम्ही 30व्या वर्षापासून जातोय, तुम्हाला काय कळतंय? आणि हाच तिथे 4-5 दिवस गेल्यावर काही वेळा आयसीयूत त्याला नेऊन ठेवावं लागतं, कारण याला थंडीमुळं ह्याच्यामुळं मोठी बाधा झालेली असते. हे एवढं सगळं तो त्या काव्य गायन ह्याच्यासाठी करतो. पण तेवढाच विचार जर आत्मस्वरूपासाठी केला तर काय अडचण आहे? पण तसं काही घडत नाही. म्हणून तिथे तू जिवंत राहणार नाहीस काय? मग तू ह्या नको असलेल्या विचारांचा आग्रह धरतोस कशाला? म्हणजे थोडक्यात तो सगळा विचार काय कर, म्हणजे नाट्य गायन वगैरेचा विचार सोडून दे. तुला साधक म्हणून जीवन जगायचं असेल तर अध्यात्मशास्त्राचा विचार हा करावाच लागेल. मग आता पुन्हा त्याचा प्रश्न आहे, मग जनक राजासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी राज्य केले त्याचे काय? मग आम्ही आत्मज्ञानाचाही विचार करू आणि पुन्हा त्या नाटकाचाही विचार करू. मग तुम्ही काय करता? आता पुढे हा 130वा श्लोक असं सांगतोय, जनकादिकांनी राज्य केले या शंकेचे समाधान असे की दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञानानंतर ते केले. तुला जर तसे ज्ञान झालेले असेल तर तूही खुशाल न्यायशास्त्राचा अभ्यास कर किंवा शेतीही कर. मग तू काही कर, पण आधी आत्मज्ञान दृढ अपरोक्षत्वाने करून घे ना. जनक राजा हा कानावचनाची या भेटीचा होता आणि मग तो वस्तू होऊन गेला. मग आता वस्तू होऊन गेल्यानंतर दृढ अपरोक्षत्वाने ज्ञान झालं आणि मग त्यानंतर मग तो कर्मात अकर्म पाहत होता, अकर्मात कर्म पाहत होता, म्हणजे नैष्कर्म्य होता. तो मी करतो कर्म असा त्याच्या अंतःकरणात भाव नव्हता जनक राजाच्या. तुझं जसं काही झालेलं असेल तर खुशाल तू त्या जे सिनेमा पाहायचंय, नाटक पाहायचंय, तुला पाहिजे ते कर, त्याची काही काळजी नाही. पण मुख्य मुद्दा काय आहे, की तुला जर का ही स्थिती प्राप्त झालेली नसेल तर तुला मात्र आनंदरूपतेकडे जाण्यासाठी अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून माझ्यासारख्या साधकाने
या जनकाचं उदाहरण सुद्धा पुन्हा नियमाला अपवाद असलेलं उदाहरण आहे. तर त्या नियमाला अपवाद जनक राजा आहे आणि मी जनक राजा नसल्यामुळं मग मी पुन्हा काय आहे, अभ्यास करणारा आहे आणि मग मला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्या जनकाची आत्मस्थितीमध्ये काही फरक पडत नाही, कारण तो जीवनमुक्त आहे आणि मी मात्र जीवनमुक्त नसल्यामुळे मला मात्र आनंदासाठी आत्मस्वरूपाचा विचार करण्याची खूप मोठी आवश्यकता असते. पुन्हा आता 131वा श्लोक बोलतोय असं, संसार मिथ्या आहे असा सहज निश्चय झाल्यानंतर कर्म करावेसे वाटते काय? हा सहज पडणारा सर्वांना प्रश्न आहे. जग मिथ्या आहे या दृढ ज्ञानानंतरही प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत ज्ञानी आपापली कर्मे खिन्न न होता करीत राहतात. आता मागे हा विचार येऊन गेलेला आहे की आवरण दोष निवृत्त होतो ज्ञानरूप झालेल्याचा आणि विक्षेप दोष म्हणजे शरीर. विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य. मग शरीर हे कार्यरूपाने उरलेलं असतं. पंख्याचं उदाहरण दिलेलं आहे की पंखा चालू आहे आणि तो बंद केल्यानंतरही काय काळ पंखा चालू राहतो. तसा जीवनमुक्त झाल्यानंतरही शरीर पडलेलं नसतं आणि शरीर पडलेलं नसल्यामुळे त्याला ते जीवन चालवण्यासाठी, शरीररूपी जीवन जे असतं ते चालवण्यासाठी सर्व भोजनादी, पाणी वगैरे सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि त्याप्रमाणे ते जीवन तो जगत असतो. म्हणून इथे काय आहे, त्याच्या जीवन जगण्याचा विचार म्हणजे त्याचं जीवन कसं असतं हा विचार मला करणीय आहे. की त्याचं जीवन अत्यंत शांततेचं असतं. तो अनेक गोष्टी त्याच्या देहादी प्रपंचात घडतात त्यानंतर सुद्धा, तरी सुद्धा ती व्यक्ती ही शांतच राहते. म्हणजे त्याच्या अंतःकरण वृत्तीला, म्हणजे आत्मस्वरूप रूप असलेल्या अंतःकरण वृत्तीला कधीही धक्का लागत नाही. धक्का लागत नाही या शब्दाचा अर्थच ते म्हणूया लाटेसारखं मोठं इलॉंगेट होत नाही. आमची अंतःकरण वृत्ती काय असते, थोडं काही झालं की ती अनुकूल घडलं की फार छान आनंदित होते आणि प्रतिकूल घडलं की दुःखी होते. म्हणजे दिवसभरात मी किती वेळा सुखी होतो आणि दुःखी होतो हे माझं मला एकदा मोजलं पाहिजे आणि मोजल्यानंतर ते हळूहळू कसं कमी करायचं याचाही विचार करणीय आहे. म्हणून इथे काय आहे, प्रारब्ध त्याच्याकडनं कर्म करून घेतो. तो म्हणत नाही की मी करताय, मी भोगताय. त्याचं कारणच आहे संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. अशा पद्धतीने तो जीवन जगत असतो. म्हणून हा जीवनमुक्त जो आहे तो कितीही सुखदुःख त्याच्या जीवनात आली तरी सुद्धा तो त्याच्या अंतःकरण वृत्तीला कुठेही धक्का लागत नाही. तो सहजच शांत राहतो. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. म्हणून इथे मिथ्यात्व निश्चय हा आपल्या अभ्यासाचा एक महत्वाचा घटक आहे. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. जग कसं आहे वास्तवात झालेलंच नाही. झालेलंच असेल तर ते पुन्हा कसं आहे, प्रातिभासिक आहे. म्हणजे रज्जूपही चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. म्हणून त्या निमित्ताने मला सुखीही व्हायचं नाही आणि दुःखीही व्हायचं नाही, कारण मी सुखरूप आहे. अशा ज्या काय अभ्यासाच्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया माझ्या अंतःकरणात मी पक्क्या ठेवल्या पाहिजेत. ज्या ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती पुन्हा सुखी किंवा दुःखी व्हायला जाईल त्या वेळी मी तिथे तिला, त्या अंतःकरण वृत्तीला प्रतिबंध केला पाहिजे. सहजच प्रतिबंध करून सोहमचा विचार करून मी अंतःकरण वृत्ती क्षणभर ध्यानस्थ करून मी पुन्हा माझ्या नामस्मरणात किंवा आत्मविचारात मी गेलं पाहिजे. आणि असं जो करतो त्याला मात्र या मिथ्या संसार आहे ज्याला कळलेला आहे असा सहज निश्चय झाल्यानंतरही त्याला कर्म करायचे वाटेल का, तर त्याच्या हातनं कर्म घडेल. पण ते कर्म घडताना त्या कर्माचा करता तो स्वतःला समजणार नाही. तो करता नाही म्हणून तो भोगताही नाही. अशा विचाराचा समजून सांगणारा हा 131वा श्लोक आहे. 132व्या श्लोकाचा विचार सांगतोय, मग ज्ञान झाल्यावर अनाचारही होणे शक्य आहे काय? स्वतःच्या पूर्वकर्माच्या स्वाधीन राहून जीवन जगणारे ज्ञानी अनाचारही करू शकतील अशी शंका घेणे योग्य नाही. किंवा त्यांनी तोही केला तरी कर्म टाळण्याचे सामर्थ्य कोणापाशी आहे? आता हा जो ज्ञानरूप झालेला साधक असतो तो निष्काम कर्म, निष्काम उपासना, विवेक वैराग्य समाधी षटक, श्रवण मनन निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन इतक्या पद्धतीने बनलेला असतो. मग आता असा असेल तर मग त्याच्या हातनं अनाचार घडणं शक्य आहे काय? तर वास्तवात नाही. बहुतेक वेळा त्याच्या हातनं अनाचार घडत नाही. पण लक्षात घ्या की अत्यंत बलवान प्रारब्ध असतं ते मात्र कोणालाही टाळता येत नाही. मग ते कोणालाही टाळता येत नाही तर मग ज्ञानी आणि अज्ञानी दोघं सारखेच का, असा क्वेश्चन येतो आपल्या पुढे. पण वास्तविक काय आहे, प्रारब्ध दोघांनाही टाळता येत नसलं तरी सुद्धा त्या प्रारब्धाचे भोग जे आहेत ते जो अज्ञानी असतो त्याच्या म्हणूया त्या प्रारब्ध रूप वागण्यानी
किंवा अत्यंत बलवान असलेल्या प्रारब्धातनं घडलेल्या प्रसंगाने त्याच्या पुढच्या जीवनाची एक व्यवस्था लागते, त्याच्या पुढच्या जन्माची एक व्यवस्था लागते. पण हा जो ज्ञानी जो आहे म्हणजे ज्ञानरूप झालेला आहे, तो मात्र मुक्त असल्यामुळे त्याच्या जीवनात पुन्हा जन्म येण्याची कुठलीच व्यवस्था नसते. पण नेहमी लक्षात ठेवावं की असा जो ज्ञानरूप झालेली व्यक्ती असते, तिच्या हातनं अनाचार घडण्याची शक्यता जवळजवळ नाहीची भूमिका अशीच असते. पण काय असतं, तो जो ज्ञानरूप झालेला असतो, तो मात्र मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती, या पद्धतीने तो त्याचं कार्यही करीत असतो. आणि कार्य करताना समजा अटळ प्रारब्धाने त्याला जर का दगा दिला तर तो शक्य असतो. पण त्या अटळ प्रारब्धाच्या भोग भोगण्यातही तो कोणालाही दोष देत नाही. तो स्वतः ते सगळं प्रारब्ध रूपाने भोगायला लागणारं कर्म जे आहे ते भोगतो आणि शांत चित्ताने त्याची अंतःकरण वृत्ती सहजच आत्मरूप ठेवतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पुढे म्हणतायत या 133व्या श्लोकाच्या आधी, प्रारब्ध अटळ असेल तर ज्ञानी व अज्ञानी यात कोणता फरक असतो? त्याचं उत्तरही दिलंय. ज्ञानी व अज्ञानी दोघांचे प्रारब्ध कर्म सारखेच बंधनकारक असूनही धैर्यवान ज्ञानाला दुःख होत नाही, परंतु अज्ञानी धैर्यवान नसल्याने व्याकुळ. आता अज्ञानाच्या जीवनातही अटळ प्रारब्धाचे भोग त्याला भोगावे लागतात. पण ते भोगताना मात्र तो ते मलाच भोग कसे वाटायला आले, समोर एवढे पुन्हा आपल्या घरासमोर राहिलेली लोक आहेत, ती पापकर्म करतायत, त्यांच्या वाट्याला आलेली नाही, अशा पद्धतीने तो व्याकुळ होऊन जीवन जगतो. कधी सुखी होतो तर कधी दुःखी होतो. पण हा जो धैर्यवान जो व्यक्ती असतो, त्याच्या जीवनात कितीतरी गोष्टी घडतात. पण घडल्या तरी सुद्धा ते माझं जीवन म्हणजे आत्मरूप असलेला मी आणि ह्या जीवनाचा काडीचा संबंध नाही, अशा पद्धतीने तो अलिप्तपणे जीवन जगत असतो. अलिप्तपणे विदेही मुक्ती भोगीत जावी, अशा पद्धतीने तो त्याचं जीवन जगत असतो. त्याला स्थितप्रज्ञाचं जीवन म्हणतात. तो दुसऱ्या अध्यायाचा भगवद्गीतेचा विषय आहे. तो मुळात जाऊनच पाहावा. त्याची अंतःकरण वृत्ती सहज शांत असते, भले त्याला कुठलाही भोग मिळो. सुखाचा भोग मिळाला तरी अंतःकरण वृत्ती शांत असते आणि दुःखाचा भोग प्राप्त झाला तरी सुद्धा अंतःकरण वृत्ती शांत असते. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये केवळ त्या अंतःकरण वृत्तीचा फरक आहे. अज्ञानाची अंतःकरण वृत्ती बंधनातली असते, जग सत्य म्हणण्यातली असते, आणि याची अंतःकरण वृत्ती सर्व ब्रह्मरूप आहे किंवा मिथ्यात्व निश्चयाची असते आणि म्हणूनच तो अलिप्त राहू शकतो. आता त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. तो 134व्या श्लोकाचा विचार आहे. जोडीने वाटचाल करणाऱ्या दोघांना श्रम सारखेच होत असले तरी गाव अगदी जवळच आहे असे जाणणारा तसा निश्चय करूनही उत्साहाने चालत राहतो व गाव फार दूर आहे असा दीनवाणा विचार करणारा वाटेतच थांबतो. आता दोन जण चाललेत रस्त्याने आणि एक कोण आहे, एक ज्ञानरूप झालेला आहे आणि एक अज्ञानी आहे. आता ज्ञानरूप झालेला जो असतो तो गाव चालतो, दोघेही गाव चालतात, श्रम तेवढेच आहेत. दोघेही डिस्टन्स सारखंच कव्हर करणार आहेत म्हणून त्यांना दोघांनाही श्रम तेवढेच आहेत. पण एकाची त्या डिस्टन्स कव्हर करण्यामागे भूमिका वेगळी आहे, की तो काय म्हणतो की गाव आता अगदी जवळ आलेलं आहे आणि दोघांनाही सारखाच असतो. 10 किलोमीटरच लांब असतो, चालत चाललेले असतात. पण तरी सुद्धा हा जो जीवनमुक्त आहे तो मात्र 10 किलोमीटरला गाव जवळ आला आहे अशा पद्धतीने बघतो आणि हा जो अज्ञानी जीव आहे तो गाव फार दूर आहे अशा पद्धतीने बघतो. आता जो गाव फार दूर आहे अशा पद्धतीने बघतो त्याला मात्र चालण्याचे श्रम होतात आणि मात्र हा गाव जवळ येत चाललेला आहे. आता थोडे आहे चित्त सहाय्य झाली या म्हणजे त्याला लक्षात असतं. परमार्थ मार्गाचा हा विचार आहे की श्रम करणारा हा जो आहे जीवन मुक्तीकडे जाणारा तो सहजच साधक जरी असला तरी सुद्धा उत्साहात जीवन जगतो. की अरे हा मला काय झालेलं आहे, माझ्या एका हातावरनं वारं गेलेलं आहे, दुसरा हात चांगला आहे. मग आता काय करतो, ते पायही चांगले आहेत, काही काळजी करायचं कारण नाही, चालता येतंय, बोलता येतंय, मग जाऊ दे, त्या एका हाताने कर्म करता येणार नाही, दुसऱ्या हाताने कर्म करूया, पण चांगलीच कर्म करूया, त्या विठ्ठलाकडेच जाऊया. मग त्या विठ्ठलाला यांनी समजा डाव्या हाताने नमस्कार केला तरी त्या विठ्ठलाला काही राग येत नाही, कारण डावं उजवं कोणाच्या दृष्टीने त्या जीवाच्या दृष्टीने विठ्ठलाला सगळेच उजवे आहे. अशा पद्धतीने ती प्रत्येक व्यक्ती जी आहे म्हणजे ज्ञानरूप झालेली ती पॉझिटिव्हली जीवन जगते आणि ही अज्ञानातली जी व्यक्ती असते ती मात्र काहीतरी विचित्र जीवन जगते आणि त्या विचित्र जीवनातनं ती सुखी किंवा दुःखी होते. पुढे आता म्हणतात, येथे या चालू प्रकरणातील विचाराधीन असलेल्या पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धाचा विचार करून झाला
आता ह्या विचाराचा धागा त्याच्या उत्तरार्धाशी जोडतात आणि तो 135वा श्लोक असं सांगतो, जिला यथायोग्य आत्मा साक्षात्कार झालेला आहे. आता जिला शब्दाचा अर्थ ज्या बुद्धीला, अशी बुद्धी कमावलेला व जो विपर्यासाने भ्रमिष्ट झालेला नाही, असा ज्ञानी कोणती इच्छा बाळगून कशासाठी शरीराने धावून दुःखाचा ताप करून घेईल. आता ज्यांनी देहापासून आत्मस्वरूपाला वेगळं केलेलं आहे आणि मी आत्मा आहे असं जाणलेलं आहे, असा जो आत्मसाक्षात्कार झालेला ज्ञानी कशाला परत त्या देहबुद्धीकडे जाईल. कारण का, देहबुद्धी काय करते, ती आपल्याला सुख किंवा दुःख देते. देहसत्यत्व भ्रांती मला सुख किंवा दुःख देते आणि त्या देहसत्यत्व भ्रांतीपासून किंवा जगत सत्यत्व भ्रांतीपासून दूर झाल्याशिवाय मी आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून देहापासून ज्यांनी स्वरूपाला वेगळं केलेलं आहे, तो परत त्या देहापाशी कशाला जाईल. म्हणून इथे काय आहे, त्या शरीराच्या मागे जाऊन शरीराची दुःख ही माझी दुःख आहेत अशा पद्धतीने तो जीवन कशाला जगेल. ज्यांनी त्याचा संबंधच तोडून टाकलेला आहे, तिथे तो द्वंद्वात्मक जीवन जगेलच कशाला. आपण नेहमी व्यावहारिक सत्तेत म्हणतो, नाही ते तुमचे जे आहेत ते ओळखीचे आहेत का, नाही आम्ही त्यांचे संबंध तोडून टाकलेत. मग इथं यांनी देहाचा आणि आत्मस्वरूपाचा संबंधच तोडून टाकलेला आहे, आता तो परत कशाला स्थापित करायला जाईल. कारण स्थापित केल्याने परत दुःख आहे. म्हणून देहाला आणि आत्मस्वरूपाला वेगळं करा, त्याला चित अचित ग्रंथीचा भेद म्हणतात. आणि तो ज्यांनी साधलेला आहे, तो द्वंद्वमय भोग भोगण्याचा कधीही विचार करणार नाही. हा या उत्तरार्धाचा विचार आहे. 136वा श्लोक असं सांगतो की आणखीन एक स्पष्टीकरण दिलंय. जगत मिथ्या आहे असा बुद्धीचा सहज निश्चय झाल्याने भोग्य व भोगता हा भावच बाधित होऊन दूर होतो. मग तेल संपलेल्या दिव्याप्रमाणे त्याचे त्रिविध ताप शांत होतात. की इथं त्यांनी म्हटलंय की दिव्याचं उदाहरण दिलंय की दिवा तेवत आहे आणि नंतर त्यातलं तेल संपलं. आता तेल संपल्यानंतर ती कापसाची वात असते, ती जळेल तेवर जळेल आणि त्यानंतर ती सुद्धा जळून समाप्त होईल. मग आता याचं जीवन असंच आहे की त्यांनी काय केलेलं आहे, देहादी प्रपंचाचं सत्यत्व रूपाने असलेलं तेल ते बंद करून टाकलेलं असतं. आता ते बंद करून टाकल्यामुळे त्याची जी काय जीवन ज्योत आहे ती आत्मज्योतीशी जोडली गेलेली असते. आणि आत्मज्योतीशी जोडली गेल्यामुळे आता आत्मज्योतीच्या ठिकाणी शरीर नावाची भाषा नाहीये. मग शरीर नामाची भाषा नाही म्हणजेच याचा अर्थ मन नाही, बुद्धी नाही. एक काव्य आहे, त्या काव्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की होता मनीची शांत वादळे. फार सुंदर ते काव्य आहे. त्या गुरूंचा विचार केलेला आहे, मन हे गुरुचरणी विश्राम. मग त्याच्यामधलं एक वाक्य आहे, होता मनीची शांत वादळे पूर्वीचे दिसे ते आगळे. जीवन जगतो तृप्त मनाने नुरली कसली वाण. म्हणजे इथे काय आहे, मनीची वादळ आहेत. आता मनीची वादळ केव्हा शांत होतात, आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर. मी जर माझ्या स्वरूपाशी एकरूप झालो तर मनीची वादळ जी आहेत अनुकूल प्रतिकूल विचारांची, ती शांत होऊन जातात. पूर्वीचे ते दिसे आगळे. पूर्वी जे सत्यत्व दृष्टीने ही सृष्टी जगत शरीर माझं भासत होतं, ते मात्र आता काय झालं, ते मिथ्यात्व दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलूनच गेली. आता बदलून गेल्यानंतर मग मी काय झालो, मी तृप्त झालो. जो आता या प्रकरणाचा मुख्य विषय आहे, जीवन जगतो तृप्त मनाने नुरली कसली वाण. आता काय राहिलं शिल्लक, मुख्य विचार काय आहे, काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही म्हणजे काय, तर आत्मरूपच मी झालो. मग समर्थांचं म्हणणं आहे, आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका. भ्रमिष्टपणा निघून गेला, भ्रम दृष्टी निघून गेली आणि आता मी तृप्त दृष्टीमध्ये आहे, आत्मतृप्त दृष्टीमध्ये आहे. मग आता तेल संपलं, दिवा विजला, मग वासना संपल्या. आता काय झालं, जन्ममरण टळलं. मग अशा पद्धतीने मी जेव्हा मन हे गुरुचरणी अर्पण करील, म्हणजे आता इथे गुरुचरण या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपी अर्पण करील, तेव्हा मात्र इथे भोगता भोग्य भाव हा विचार आपल्या अंतःकरणातून निघून जातो. कारण वास्तवात मी कसा आहे, अभोक्ता आहे. पुन्हा करू न करता भोगून अभोक्ता या गोष्टी आहेत. जे करायचंय ते सगळं करायचंच आहे, पण ते करताना मी करतो हा भाव आपल्या अंतःकरणात नसावा, एवढाच त्यातला विचार आहे. आता पुढे म्हणतायत, भोगता नसला तरी भोग्य नष्ट होत नाही. आता हा 137वा श्लोक असं सांगतोय, ढगाच्या विविध आकारांमुळे भासणाऱ्या शहरातील प्रत्येक गोष्ट माईक आहे असा निश्चय झालेला माणूस त्यातील कशाचीही इच्छा बाळगत नाही, पण त्या पाहून केवळ हसून तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. की त्या ढगांमध्ये अनेक आकार प्राप्त होतात
आणि ते आकार कसे असतात, शहरासारखे भासतात, आणखीन काही आकार असतात, पण तरी सुद्धा त्याला माहिती आहे की हे आकार कसे आहेत, ते येतील आणि काही काळात काळात म्हणजे काही थोड्या क्षणात निघून जातील. म्हणजे हे आकार सगळे बदलतायत. म्हणजे हे सगळे आकार शहरातले म्हणजे या ढगातले माईक आहेत. तसंच हे शरीर सुद्धा माईक आहे. आता ज्यांनी हे माईक शरीर आहे हे कळलं ज्याला, तेव्हा तो दुःखाने कशाला रडेल? तो त्याच्याकडे पाहून हसेल. बरं, आता काय म्हणणं आहे? आता 70-80 वय झालंय, याचा अर्थ काय आहे? माता रानी का बुलावा आ गया है. आपण नेहमी म्हणतो, आमच्या पंजाबमध्ये आम्ही राहिलेलो आहे पठाणकोटला. तिथे नेहमी म्हणतात, की त्या जम्मूच्या वैष्णोदेवीला जायचं वेळ आली, की ते देवीला चाललेले असतात आणि ते म्हणतात, "माता रानी का बुलावा आया है." मग तसंच काय आहे? यमदेव का बुलावा आया है. मग आया है तो क्या हुआ? अशी भाषा आहे. तर काही तो भीत नाही आणि अशा पद्धतीने तो जीवन जगतो आणि ते जीवन जगण्यामध्ये तृप्ती असते. मग तो केवळ पाहून हसतो. ठीक आहे, शरीर आता आहे, थकलं आहे. ते आलंय म्हणजे काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईन माझं. अशा पद्धतीने त्याचा विचार पक्का असतो आणि शरीराचा मिथ्या निश्चय हा पक्का असल्यामुळे तो हसून तो विषय सहज शांत करतो. त्याप्रमाणे 138वा श्लोक असं सांगतोय, त्याप्रमाणे वरवर सुख वाटणाऱ्या भोगांमध्ये विचारांत आसक्त होत नाही. उलट त्यातील दोष जाणून तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आता विषय पुन्हा येणारे आणि जाणारे असतात. पुन्हा विषय बंधनात टाकतो का विषयात गुंतणारी अंतःकरण वृत्ती. मुख्य विचार काय आहे? विषय कधी मला त्रासच देत नाही. कारण विषय जड अचेतन आहे. मग त्रास कोण देतं? माझीच अंतःकरण वृत्ती त्या विषयाचा भोग घेण्याच्या निमित्ताने आसक्त होते आणि आसक्त झाल्यामुळे मला माझ्या मनाप्रमाणे भोग घडला तर बरं वाटतं. माझ्या मनाविरुद्ध भोग घडला तर मला वाईट वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अडकतं ते माझं मन. आता मग काय आहे? मग आता आपल्याला समजून काय घ्यायचंय, की तो जो अनासक्त असतो, निर्लिप्त जो असतो, तो त्या विषयांमध्ये आपली अंतःकरण वृत्ती जाऊ देत नाही. आणि मग त्या विषयांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती गेली, तर मी सुखी किंवा दुःखी होईल. म्हणून ते मिथ्या विषय आहेत. मग माझी मिथ्या अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये जाऊ देणार नाही. मग अंतःकरण वृत्तीला कुठे न्यायचं आहे? तर ते मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे अशा पद्धतीने तो ती अंतःकरण वृत्ती आनंदाकडे नेतो आणि सहजच त्या आनंदाशी एकरूप राहतो. आता यालाच तर साधन म्हणतात. पुढे आता हा 139वा श्लोक जो आहे तो विषयातील दोष सांगणारा आहे. विषय कमविताना होणारा त्रास होऊन ते सांभाळतानाही त्रास होतो. ते नष्ट झाले किंवा झिजले तरी फार दुःख होते. अशा विषयांचा धिक्कार असो. आता कितीतरी गोष्टी असतात, ते सगळे विषय आपण गोळा करतो. खूप काही विषय गोळा करून पुन्हा ते आपण ते विषय अगदी जतन करतो आणि जेव्हा ते विषय सोडून ते घर, ती संपत्ती सगळं सोडून जाण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र लक्षात येतं, की आपण ज्याच्यासाठी एवढं सगळं आयुष्य झिजलो, केलं, आता हे तर काही आपल्याबरोबर येत नाहीये. पण ते शेवटी कळतं. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात शेवटी तरी कळलं, पुढच्या जन्मी तो कदाचित त्या अभ्यासाला लागू शकेल. पण हे काहींना कळतही नाही. त्यामुळे ते विषयातच मरतात आणि पुन्हा पुन्हा त्या जन्माला येतात. म्हणून इथे काय आहे, असे क्लेश देणारे, त्रास देणारे जे सगळे विषय आहेत, बंधनात टाकणारे जे सगळे विषय आहेत, त्यातून मला सुटका करून घ्यावी लागेल आणि ती केवळ सुटका करून घ्यायची असेल तर तृप्त व्हायला लागेल आणि तृप्त व्हायचं असेल तर पुन्हा अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल आणि अज्ञानाच्या निवृत्तीसाठी मात्र मला पुन्हा आत्मानात्म विचार करावा लागेल, मिथ्या विचार करावा लागेल. हे सगळे विचार आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतोय, स्त्री व पुरुष मधील दोष. स्नायू, अस्थि, ग्रंथी इत्यादींनी बांधलेली स्त्री ही मासाची पुतळी आहे. पुरुषांना आकृष्ट करण्याचे निसर्ग नियमानुसार वाट्याला आलेले काम ती यंत्राप्रमाणे करते. त्याला शोभून दिसण्यासारखे काय आहे? त्यात शोभून दिसण्यासारखे काय आहे? की आता पुरुषांना वैराग्य आलं पाहिजे म्हणून स्त्रीविषयी बोललेला विचार आहे. तेवढाच काय आहे, स्त्रियांसाठी पुरुषांविषयी असलेला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, साधकांनी या देहादी प्रपंचामध्ये दोषदृष्टीने पाहिलं पाहिजे, की हा देहादी प्रपंच मला कधीही सुखरूपतेकडे नेणारा नाहीये. तो मला कायमच सुखी किंवा दुःखी करतो आणि सुखी किंवा दुःखी करून सुख गेल्याचंही मला दुःखच जास्त देतो. म्हणून आता हा देहादी प्रपंच मिथ्या ठरवायला पाहिजे. शरीर पुन्हा 4 देहांचं, पुन्हा 4ही देह माईक किंवा पंचकोश विवेक झालेला आहे. त्या पंचकोशाचाही विचार करावा. 5 कोशांचं शरीर बनलेलं आहे. 5ही कोश माईक आहे आणि त्या माईकाचं अधिष्ठान
ब्रह्म आहे आणि ते माझं स्वरूप आहे. आता ते जर मी जाणलं तर मी तृप्त, आणि ते नाही जाणलं तर मी अतृप्त. आणि अतृप्तता जिथे असते तिथे पुढच्या जन्माची सोय केलेली असते, आणि पुढचा जन्म टाळण्यासाठी तरी असं म्हणूया आता, वास्तवात परमार्थ हा आनंदरूप होण्यासाठी आहे, तृप्त होण्यासाठी आहे. पण काही नाही जमलं तर निदान पुन्हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी तरी परमार्थ करावा, ही एक भूमिका आपल्या पुढे मांडून आज इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. अद्वैत सिद्धी आविष्कार नावाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. तो सर्वांनी घ्यावा अशी एक विनंती करतो, असं आवाहनही करतो. कारण माझ्या श्रीगुरूंनी तसं आवाहन केलेलं आहे, तर ते आवाहन मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत. कोणाला काही शंका असतील तर विचारावे. मला असं म्हणायचंय की अशी पुस्तकं मेलनी पाठवायला अमेरिकेला एकेका पुस्तकामध्ये जास्त खर्च येतो. हो त्यापेक्षा खूप जणांना जर पाहिजे असतील आणि तसं समजू शकेल तर गठ्ठ्यानी जर मेल केली तर ते विभागून खूपच कमी येतं. हो. तर असं काही करता येईल का असं मी ते विचारते. तुम्ही शिवगडशी बोललं तर जास्त उपयुक्त ठरेल, कारण सगळी पुस्तकं आम्ही तिथे शिवगडावर ठेवलेली आहेत. मी पण बोलतो त्यांच्याशी, असं काही करता येईल काय, किंवा काही बरं. अमेरिकेतले लोक येत असतात, त्यांच्याबरोबर हं. काही पुस्तकं समजा आणता आली त्यांना, तर तोही हं. एक भाग आहे खरा. कारण कारण आता एका सत्संगात तसं केलं होतं. हा त्या निर्लेकर पुण्याच्या पुस्तक त्यांनी पाठवली होती गठ्ठ्यानी आणि बराच खर्च कमी आला आणि पाहिजे ते सगळं मिळालं असं म्हणजे. बर, तसं काही करता म्हणून येतं का मी विचारतो, हां, तेही बरोबर. बघतो मी. हा या आणि मग पाहिजे तर इथल्या लोकांचं की कुणाला कुठली पाहिजेत अशी नावं वगैरे जमवणे ते काम मी करील. चालतंय मग. अगदी ओके. तुम्ही तिथे चौगुले सर आहेत त्यांना अप्रोच झाला तरी सुद्धा काही अडचण नाही आहे. ओके. व्हॉट्सअपवर अप्रोच झाला तरी चालू शकतोय. अच्छा. हा अगदी आनंद. थँक्यू. हा आचार्य केतन बोलतोय डोंबिवलीवरनं. बोला बोला. नमस्कार. नमस्कार. विक्षेप म्हणजे चंचलता ना, आणि ती दूर हा होण्यासाठी विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य सुद्धा आहे आणि विक्षेप शब्दाचा अर्थ दुःख सुद्धा आहे. अच्छा, हा, बरोबर. आणि ओके. त्यामुळे मग चंचलता हा त्याचा होणारा परिणाम. अच्छा, कार्य आणि दुःख आणि हा, चंचलता त्याचा परिणाम. होणारा परिणाम चंचलता आहे. ओके ओके. हा आणि विक्षेप दूर होण्यासाठी निष्काम उपासना आणि निष्काम कर्म. हो, ओके, अगदी बरोबर. धन्यवाद. हा घराच्यात आपण मगाशी आपण बोललो ना, कानावचनाची भेटी सरिसाची बाई किरीटी वस्तू निवृत्ती कवण ऐकूच. तर कानावचनाची भेटी म्हणजे मग तो अगदी मुमुक्षू साधक पाहिजे किंवा जरा वरच्या सोपानावरचा साधक पाहिजे का? अगदी अगदी. तो काय असतं, मागच्या जन्मी त्याचं सगळं साधन पूर्ण झालेलं असतं, केवळ हं. त्याला आत्मज्ञान व्हायचंच राहिलेलं असतं. मग अशा वेळी त्यामुळे काय होतं, हा या जीवनात त्याला श्रीगुरु भेटतात आणि ते कानाचा आणि त्यांच्या वचनाचा संबंध झाला की त्याला ज्ञान होऊनच जातं. हा त्यातला भाव आहे. अच्छा, म्हणजे ते तेवढंच व्हायचं शिल्लक राहिलेलं असल्यामुळे तेवढंच आहे. एकदा आपल्याला सद्गुरु वचन कळत कानात पडल्यावर त्याला त्याचं कामच होऊन जातं तिथे. कामच होऊन हा, बरं. आता उदाहरणार्थ या आपण काय विचार तसा करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्या ह्या कोण त्या नामस्मरण करणाऱ्या
त्यांचं नाव माझ्या लक्षात येईना, की सासे कभी गिनी जाती है काय, संत मीराबाई. आता मागच्या जन्मात किती साधन केलं हे मला कळत नाही. आणि त्या नुसतं हे केलं नुसतं ते केलं अशी मी बोलतो, पण वास्तवात त्यांनी खूप मोठं साधन केलेलं असतं. समजूनच घ्यावं लागेल. पण मग ते एक असा हे आहे का, म्हणजे खूण आहे ती, की समजा मला मागल्या जन्मी माझं इतकं साधन झालं नसेल, त्यामुळे अजून कानावचनाची भेटी असं होऊ शकत नाही. नाहीच ना. मग ज्यावेळी अनुग्रह होतो, कानावचनाची भेटी होते श्रीगुरूंशी, त्यावेळी मला जर का झालेलं ज्ञान जर का अदृढ असेल, म्हणजे दृढ नसेल, तर याचा अर्थ मी त्या योग्यतेचा नाही तर नाही. मग आता त्या योग्यतेला जाण्यासाठी मध्ये मला मग साधन विचार हा आवश्यक. असं मग साधन करा तर सुरू करायचं आपण जे सांगितलं ते. हा त्यातलं. आणि एक तुम्ही मगाशी जीवन जगतो मुक्त मनाने, पुढची ओळ राहिली माझी. जीवन जगतो तृप्त मनाने. तृप्त मनाने. हा, तृप्त मनाने. पुढं नुरली कसली वाण. नुरली म्हणजे उरली. नुरली कसली उरली, हा, नुरली कसली वाण. काय आता काही शिल्लक उरलेलं नाही. बरोबर, आता काही वाढच नाहीये. काही आता काहीच कार्यकारण भाव संबंधच संपला ना. बरोबर, झाल्यावर. हा, ते मन हे गुरुचरणी विश्राम हे लिहिलेलं काव्य आहे. मन हे गुरुचरणी निष्काम. हा, त्यातला तृप्तिदीपाशी असलेला संबंध जीवन जगतो तृप्त मनाने या वाक्याशी आहे त्यातल्या. तर बरोबर, तृप्ती दीप आपण शिकतोय त्यामुळे. हा, त्या तृप्ती दीपाचा विचार आहे तिथे. मस्त. परवा भेटलात तुम्ही, मला खूप आनंद झाला तिथे. थोडा वेळात आपण भेटलो, पण होय, फारच सुंदर, इतकं तृप्त झालंय ना, ते अजून विसरतच नाहीये आपलं शुगरचं. चिंब विजल्यासारखं झालंय आम्हाला. अगदी अगदी. आता तोच आनंद मी आहे असं कळून घेण्यासाठी तृप्ती तिथं आहे आणि इथं नाही, मग तो जरा संबंध बिघडल्यासारखा होतो. माझ्याही घरी मी तृप्त आहे, तो विचार पक्का करण्यासाठी पंचदशीचा अभ्यास. बरोबर, अगदी प्रयत्न चालू आहे. हो, अगदी अगदी.